सर्व महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यासाठीचं मतदान होईल अशी माहिती ही सूत्रांकडून मिळते। नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिका अशा आहेत की जिथं 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे इथं आधी 50%च्या आत आरक्षण दिलं जाईल, अशा पद्धतीने पुनर्रचना करून मगच तिथं निवडणूक घेतली जाईल असा तर्क होता। मात्र आयोगाच्या सूत्रांनी त्याचा इन्कार केलेला आहे। 50%ची मर्यादा ओलांडली गेली, अशा ठिकाणी निवडणूक घेऊ नये असं न्यायालयानं निकालात कुठंही म्हटलेलं नाही। ही मर्यादा ओलांडलेल्या महापालिकांमध्ये निवडणुका घेता येईल आणि निकाल देखील जाहीर करता येतील, पण हा निकाल ओबीसी आरक्षण आणि 50%ची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल। दरम्यान राज्य निवडणूक आयोग पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 डिसेंबर नंतर केव्हाही 22 महापालिकांची निवडणूक जाहीर करेल। त्याचवेळी नागपूर आणि चंद्रपूरचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल, हे स्पष्ट करणार आहे। चंद्रपूर ओबीसीचा संपूर्ण विषय अजूनही न्यायाधीन आहे, तर या सगळ्या निवडणुका कधीपर्यंत लागतील आणि नागपूर आणि चंद्रपूरला? माझ्या माहितीप्रमाणे तर उद्या परवा निवडणुका लागत आहे। 2-3 दिवसात निवडणुका लागतील असं दिसतंय। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, एकूणच जर आपण पाहिलं तर एकाच टप्प्यात महापालिकाच्या निवडणुका होणार आहेत अशी माहिती मिळते। 15 डिसेंबर नंतर केव्हाही निवडणुका जाहीर होऊ शकतात। काय ताजे अपडेट आहे? सर्व नगरपालिका निवडणुकांच्या नंतर आता मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांच्या सर्व निवडणुका ह्या एकाच टप्प्यात घेतल्या जाणार असल्याचं आता निवडणूक आयोगानं जवळपास स्पष्ट केलेलं आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो। आणि त्याचबरोबर केवळ जे 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडलेले जे आहेत, खास करून नागपूर आणि चंद्रपूर महापालिका या ठिकाणी देखील निवडणुका घेण्यास कुठलाही अडथळा नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कारण तशा प्रकारचे कुठलेही निर्देश हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने दिले नाहीत। सुप्रीम कोर्टाने फक्त झेडपींच्या निवडणुकांसंदर्भात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये जिथं 50%पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि तिथले आरक्षण जे आहे ते 50%च्या खाली आणण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या नंतर जाहीर होतील, परंतु मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांच्या निवडणुका आता या 2 दिवसामध्ये स्पष्ट जाहीर होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं गेल्या एक आठवडा जे अधिवेशन सुरू होतं आणि त्यानंतर अधिवेशन संपण्याची वाट जी आहे ती निवडणूक आयोग पाहत होतं आणि त्यामुळं आज अधिवेशन संपतंय। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये या निवडणुका जाहीर होतील, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल आणि मुंबई महापालिकेसह खास करून मुंबई महापालिकेची निवडणूक ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। त्याचबरोबर इतर महापालिकांच्या निवडणुका कधी होणार या संदर्भात वारंवार शक्यता वर्तवली जात होती की लवकरच होतील, परंतु आता स्पष्ट झालेले आहे की 2 दिवसात यामध्ये निवडणुका होतील आणि सर्व महापालिका निवडणुकांच्या या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे। निश्चित कृष्णात, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर लगेच 1-2 दिवसांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची ही शक्यता यावेळी वर्तवली जाते।